बरेच आता आमचे शेतकरी मित्र म्हणतील अरे बरं झालं साखरेच्यावर, पण हे तुमचं स्वप्न आहे. तुम्हाला त्याच्यातला काहीही फायदा मिळणार नाही. साखरेचे दर हे राहतील का? अजिबात राहणार नाही, शक्यच नाही. आणि नंतर दर वाढवणारं कोण, कसं, हे सगळं तुम्हाला दिसेल यामध्ये. आणि होणार कारण काही नाही. मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कुणावरही कारवाई होणार नाही, काही होणार नाही. आणि हे एकदा तर शेट्टी साहेबांनी गाडी पकडली, ते म्हणतं आम्हाला अधिकार नाही, ते म्हणतं ते म्हणजे रोग साखर विकल्याची गाडी पकडलेली, साखर समोर आहे, त्याचं काय हे नाही, ते म्हणे आम्हाला अधिकार नाही. केलं आता इथनॉलमध्ये मला नाव घ्यायचं नाही, परत ते नोटीस भेटेल मला परत. तर ते भानगड नको, आता आपल्याला कटकट नको. की काही ठराविक लोकांची रिफायनरी आहे. आणि माझं आव्हान आहे अथॉरिटीजला, माझं ओपन, की ह्याच्यामध्ये 1% सुद्धा चुकीचं काही निघणार नाही. म्हणजे मला एकाने सांगत होतं असं, तर माझे सगळे व्यवहारातले मित्र, व्यावसायिक मित्र, तर ते म्हटले की जर ह्याच्यात काही हस्तक्षेप नाही केला ना म्हणे, तर आपल्याला काय आम्ही साखर 100 रुपये किलो सुद्धा दाखवू म्हणे करून. कट्टर काँग्रेसी होते, कट्टर राष्ट्रवादीवाले होते, हे परत पलटी मारून भाजपमध्ये आले. उद्या सत्ता यांना जर वाटलं हे परत इकडून तिकडे जातील, यांना सत्ता पाहिजेच आहे. तुम्हाला सांगतो, देशाचं राजकारण महाराष्ट्राचं तर आहेच आहे, फक्त शुगर इंडस्ट्री चालवते. नमस्कार, इंडी जर्नलच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघतोय सगळ्यांना गोड वाटणारी साखर, जी सहसा 30-40च्या रेंजमध्ये असते, जिचा किरकोळ भाव म्हणजे 30-40 रुपयाच्या आसपास असतो, ती अचानक जवळपास दुपटीनं 60 ते 70च्या घरात पोहोचलेली आहे. आणि अनेक तज्ज्ञांचा, अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ती कदाचित 100ही गाठू शकते. काय झालं अचानक की साखरेचा असा भाव वधारला? अचानक उत्पादन कमी झालं का? कुठं काही वेगळी गोष्ट घडली आहे का बाजारात? किंवा उत्पादकांमध्ये काहीतरी वेगळं घडलंय का? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणार आहे. आणि साखरेचा व्यवसाय खूप जवळून अनेक वर्ष पाहिलेले ॲडव्होकेट योगेश पांडे आज आपल्यासोबत आहेत. तुमचं इंडी जर्नलमध्ये स्वागत आहे. नमस्ते. तर तुम्ही इतकी वर्ष, अनेक दशकं सुद्धा म्हणता येईल की तुम्ही साखरेचा उद्योग जवळून पाहिलेला आहे. तर अशा प्रकारची भाववाढ तुम्ही याआधी पाहिलेली आहे का? नाही, मी जवळपास 25 वर्ष या व्यवसायात होतो, वकिलीमध्ये येण्याआधी. आणि अशा प्रकारची ती दरवाढ आहे साखरेची आजपर्यंत कधी झालेली नाही. आणि मला तर आश्चर्य वाटतं की मागच्या 3 दिवसात तर 1500 रुपये पोत्यामागं, म्हणजे जवळपास 15 रुपये ते 20 रुपये किलो साखरेची दरवाढ झाली. सगळ्यात गंभीर मुद्दा असा आहे की देशामध्ये जर आपण आकडेवारी बघितली, जी सरकारी जी आकडेवारी आहे, अधिकृत आकडेवारी आहे, आणि साखरेचं जे उत्पन्न झालं, म्हणजे हंगाम 24-25 मध्ये जवळपास 270 लाख टन झालं. गाळप हंगाम आता 25-26 जर आपण बघितला, म्हणजे जो सध्याचा हे आहे, आणि 1 ऑक्टोबरला 26-27 सुरू होऊन जाईल, तर ते होतं जवळपास 300 लाख टन. म्हणजे 2 हंगामामध्ये 560 ते 70 लाख टन. आणि आधीची 23-24ची जर आपण बघितलं, 30-40 लाख टन, म्हणजे 5-6 3-4 महिन्याचा साखर साठा, म्हणजे साधारणपणे 50 लाख टन साखर साठा हा आपल्याकडं एखादं वर्ष आपण जर बघितलं तर शिल्लक असतोच. म्हणजे ढोबळमानाने आपल्याकडं साधारणपणे 300-325 लाख टन साखर ही शिल्लक असतेच. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला आठवतं 25 नोव्हेंबर रोजी साखर निर्यात करावी म्हणून 20 लाख टन साखर निर्यातीसाठी परवानगी दिली. 7 ते 8 महिन्यापूर्वी राजू शेट्टी साहेब, आम्ही साखर आयुक्तांकडे गेलो होतो, आम्ही पत्र दिलं की अतिरिक्त साखरेचं करायचं काय, आणि ही साखर निर्यात केली पाहिजे, त्यासाठी सरकारने पाठपुरावा करावा. सरकारने परवानगी पण दिली. जवळपास 7 ते 8 लाख टन साखर बाहेर गेली. त्यानंतर मागणी नसल्यामुळे ती साखर, बाकीचे व्यवहार रद्द झाले. मग साखर गेली कुठं? आणि इतका हा असा एक प्रश्न आहे, हे गौड बंगाल आहे ज्या पद्धतीने. आणि मी सांगतो, आता नाव घेणं योग्य ठरणार नाही, मात्र ह्यामध्ये कोणाच्या तरी केंद्रामधल्या मोठ्या बड्या नेत्याचा नक्कीच हात आहे. असं होऊ शकत नाही. कमोडिटी मार्केटला ग्वार सीडमध्ये सुद्धा अशाच प्रकारची तेजी आली होती. अधूनमधून हे असा एक शॉर्ट करतात, झटक्यामध्ये 7-8 हजार 10,000 कोटीचा इकडचं तिकडं होतं. आणि ही रक्कम सामान्य जनतेच्या खिशातनं डोनेशन, दान, वर्गणी, मदत म्हणून जाणार आहे. याला कुणी काही करू शकणार नाही. सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काही फायदा होणार नाही. मी आत्ता सकाळी पण माझं शेट्टी साहेबांशी बोलणं झालं, ते आमचं चर्चा चालली होती, तर ते म्हणले की याचा शेतकऱ्यांना काय उपयोग. म्हटलं साहेब, अजिबात उपयोग होणार नाही. कारण जेव्हा हंगाम सुरू होईल त्यावेळेस साखरेचा दर तुम्हाला पुन्हा खाली आलेला दिसेल. हे सगळे ग्राहकांच्या खिशात जाणार पैसे. तुम्ही जे ग्राहकांच्या खिशातून पैसे जाणार म्हणताय, ते अंदाजे किती रक्कम असू शकते? ही रक्कम तुम्ही बघा ना, आता 20 रुपये किलो,
आणि महिन्याला 20 लाख टन, 20 लाख टन गुणिले तुम्ही आता 60 लाख टन जर आपण पकडलं, 60 लाख टन गुणिले जर तुम्ही 20 रुपये गेलो जर पकडलं 3 महिने, तर किमान 10 ते 12 हजार कोटी रुपयाचा हा आकडा येईल. बापरे. हो, तुम्ही म्हणजे त्यामुळं फार मोठा फरक पडणार आहे. म्हणजे अशी दरवाढ कधीच बघितलं नाही ज्या पद्धतीने दुसरा मोठा धोका याच्यात असा राहणार आहे की हंगाम सुरू होताना कारखान्यांना बँकाकडनं कर्ज उचलावं लागतं. आता जर असे जर समजा 50 रुपये जर दर पकडला आपण राहिला, समजा आज तर 65-67चा दर होता, तर 50 रुपयाच्या प्रमाणे साधारणपणे 95% कारखान्यांना उचल मिळते बँकांकडनं. त्या पद्धतीने कारखाने बँकांकडनं लोन घेणार आणि उद्या जर साखरेचा दर परत 35 रुपयापर्यंत आला तर हे शॉर्ट मार्जिन देणार कोण? आणि पुन्हा केंद्र सरकारला पॅकेज म्हणजे इकडनं केंद्र सरकारकडनं पैसे द्यावं लागणार कारखान्यांना, इकडे ते ऊस उत्पादकांना पैसे देऊ शकणार नाही. आणि वाढलेल्या दराचा काही कुणाला आता, कारण जर हा जर सगळं आपण हा जर आता हिशोब बघितला तर किमान प्रति टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ज्यांनी मागच्या हंगामात ऊस टाकला त्यांना कमीत कमी 1000 रुपये टन देणं बंधनकारक आहे. कारण आपल्याकडं RSF आहे, रेव्हेन्यू शेअरिंग फॉर्म्युला, त्यानुसार गाळप हंगाम संपल्यावर जो हिशोब उरतो. तर मागच्या आठवड्यात सुद्धा आम्ही गेलो होतो शेट्टी साहेब, आम्ही सगळे साखर आयुक्त साहेबांकडे, आणि त्याचं आम्ही त्यांना मागणी पण केली. आणि मला आठवतं त्या दिवशी दर होता 82-83 रुपये. तरी सुद्धा आम्हाला की अरे वा 82 दर झालाय तर शेतकऱ्यांना काहीतरी, तर आमच्या एक असं होतं की किमान 200-300 रुपये टन, 200-300 रुपये जरी मिळाले जेवळ तर फार चांगलं आहे, काहीतरी बाबा एक्स्ट्रा मिळालं. पण तो 82चा दर 67 पर्यंत खाली निविदा गेला आहे. 2500 रुपये क्विंटल मागं दर वाढला आहे. पण त्याच्या हिशोबाने जर आपण पकडलं तर किमान 800 ते 1000 रुपये प्रति टनाला ऊस उत्पादकाला मिळायला पाहिजे. पण देणार आहे का? त्यामुळे आता हे सगळे आकडेवारीचा खेळ आहे हा सगळा. आता तसं बघायला गेलं तर साखरेचा उद्योग हा बऱ्यापैकी एक स्टेबल इकॉनॉमी समजली जाते. म्हणजे त्याचं जे अर्थशास्त्र असतं ते सेट आहे, त्याचा बाजार सेट आहे, त्याचं म्हणजे प्रोक्युरमेंट सेट आहे, सगळं त्याची जे यंत्रणा आहे. त्यामुळे आपण त्याला एक चांगलं क्रॉप म्हणून शेतकऱ्यांसमोर हे करतो. मग ही ज्या अशा प्रकारचं जेव्हा जंप होते प्राइस, तर या सप्लाय चेनमध्ये म्हणजे उत्पादक ते ग्राहक या सप्लाय चेनमध्ये नक्की कुठल्या भागात हा स्पाइक आलेला असू शकतो? नाही, आता ह्याच्यात कसं झालं माहिती आहे का की आपल्याकडं कोटा प्रणाली आहे. दर महिन्याला बाजारात किती साखर खप होते तितकाच कोटा आत्ता दिलाय 22 लाख टनाचा. मागच्या वर्षी सुद्धा हाच कोटा होता. मग तोच कोटा असताना दर मागच्या वर्षी काय होते, 35-37 रुपयाचा दर होता आणि आज दर काय आहे, 67 रुपये दर आहे. कोटा तितकाच आहे. याचा अर्थ 30 रुपये किलोनी जी दरवाढ झाली आहे, सरळ सरळ याचा अर्थ आहे. बरं, साखरेचं कसं आहे की कोणी जेवढी लागते तेवढीच लोकांकडं, सामान्य कुटुंब महिन्याला जर 5-7 2 किलो 3 किलो घरती लागत असेल, किंवा जे कन्फेक्शनरीवाले असतील किंवा आईस्क्रीम मेकर असतील, तर सगळ्यांचा एक स्टँडर्ड असतो की इतकी लागते. मग सडनली हा स्पाईक, हा क्रिएट केलेला स्पाईक आहे. त्याची तुम्हाला पद्धत सांगतो. मी हा व्यवसाय केलेला आहे आणि अनेक झळा आम्ही सोसल्या, म्हणून मी हा व्यवसाय म्हणजे मी याच्यातनं बाहेर पडलो, सगळं बघितलं आहे सगळं. ह्यामध्ये कसं असतं की साखर तुम्ही स्टॉक करायची, हे म्हणजे जसं स्टॉक मार्केट असतं ना, जसं प्राइस विक करतात, तर तुम्हाला सांगतो पद्धत कशी आहे. मी काय करणार, समजा की 3700-3800-4000च्या दरात मी साखरेचं साठवणूक करायला सुरुवात करणार. 4000 जेवढा मला माल गोळा करते तेवढा करणार आणि मी स्वतःहून दर पुश करणार. म्हणजे मला 4000 जरी मिळत असेल तर मी 4200ला खरेदी करेल. समजा आता मी 4000 रुपयामध्ये 1 लाख पोती साखर खरेदी केली आहे, मी काय करणार, 4200 मध्ये फक्त 10,000 पोती खरेदी करणार. 4200ची साखर मी 41,500 विकल. मात्र जी खाली 4000ने घेतलेली आहे तिला 21,500चा दर मिळणार. लक्षात आलं तुम्हाला? असंच पॅटर्न करत करत साखर पुश केली जाते. म्हणजे ज्या पद्धतीने कालचा स्पाइक झाला, म्हणजे हे खरंच विक्रमी आणि सर्वात गंभीर. काही कोणाचं लक्ष नाही याच्यामध्ये. म्हणजे बघा, काही लोकांचं मत पडलं वाढले तर काय फरक पडतो. बरेच आता आमचे शेतकरी मित्र म्हणतील अरे बरं झालं साखरेच्यावर, पण हे तुमचं स्वप्न आहे. तुम्हाला त्याच्यातला काहीही फायदा मिळणार नाही. मी तुम्हाला आत्ता स्टॅम्पवर लिहून द्यायला तयार आहे. काय देणार नाही तुम्हाला. ते सगळे पैसे इकडे तिकडे सायफन. आणि दुसरा फार मोठा धोका आहे ह्या दरवाढीचा. धोका असा आहे की आपल्याकडे इथेनॉलमध्ये फार मोठी इन्व्हेस्टमेंट झाली. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 25,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे शुगर लॉबीवरती इथेनॉलसाठी. आता कुठलाही कारखाना इथेनॉलच्या भानगडीतच पडणार नाही जर साखरचे असे दर राहिले तर. मग इथेनॉलचे पैसे ते म्हणजे तो परत प्रश्न येणारच आहे. हा परत प्रश्न येणार आहे. आणि साखरेचे दर हे राहतील का? अजिबात राहणार नाही, शक्यच नाही.
कारण एवढं ह्या रेंजला दर मेंटेन करणं, आता आपल्याला दर मेंटेन करायला जे मिनिमम सपोर्ट प्राइस साखरेला सुद्धा द्यावा लागला. 3200चा एक त्यांनी बॅरियर ठेवला का दर कोसळून आणि त्याच्या खाली विकायचीच नाही, म्हणजे कारखान्याला बंधन केलं. साधारणपणे 2-2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी केलं की एक लेवल आहे याच्या खाली विकायची नाही, जेणेकरून तुम्हाला स्टेबिलिटी ठेवता येईल. हे फार चांगला निर्णय घेतला होता या सरकारने. मात्र एवढ्या ह्याच्यात सुद्धा, आणि मग साखर जवळपास 3 वर्ष या रेंजलाच फिरत होती, म्हणजे 32-33 ते 37-38, आणि एकदम स्थिर होतं मार्केट सगळं. कोटा जेवढा लागतो तेवढाच. आणि हा एकमेव व्यवसाय, एकमेव ॲग्रो कमोडिटी अशी आहे की ज्यामध्ये अतिशय डिसिप्लिननी, म्हणजे महिन्याचं कन्झम्पशन किती आहे तितका साठा सोडला जातो आणि एक व्यवस्थित रेग्युलेट केलं जातं, आणि त्याच्यात कुठेही. मात्र ह्याच्यातही ज्या पद्धतीने स्पेक्युलेशन आणलं आहे, आणि हे जर शोधायचं ठरलं तर हे फार सोपं आहे. बघा, सगळं तुमचं ह्याच्यामध्ये कुठे अकाउंटिंग आहे. कारण साखर ही काय, तुम्ही असं बाजारामध्ये किरकोळमध्ये असं 10-20 रुपये देऊन घेत नाही आहे, किंवा हे एक साखरेचा ट्रक 3-3.5-4 लाख रुपयाला कारखान्याला पेमेंट जातं, आणि हे पेमेंट व्हाईटमध्ये जातं, डीडीने किंवा RTGS, डीडी तर नव्हते आता, RTGS NEFTने जातं. मग ह्या सगळ्यांचं जर ऑडिट केलं तर तुम्हाला सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ दिसून येईल की साखर पेमेंट आलंय, मात्र साखरेची डिलिव्हरी कधी झाली, पेमेंट कधी आलं, मग मध्ये साखर गेली कुठं, लगेच सापडलंय. पैसा कोण कमवतोय ह्याच्यामध्ये, कोणी समजा तुम्हाला लगेच हायलाईट होईल की साखर खरेदी केली कोणी, आणि नंतर दर वाढवणारा कोण, कसं, हे सगळं तुम्हाला दिसेल ह्यामध्ये. आणि होणार कारण काही नाही, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, कुणावरही कारवाई होणार नाही, काही होणार नाही. हे सगळं त्यांनाही माहिती आहे, दरवर्षीचा खेळ आहे. जसं आपण म्हणतो ना की 2 नंबरची साखर काटा मारून, तुम्ही जर आता थोडा विषयांतर करतो मी, की मला एक खरंच प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये जो रिकव्हरी आहे, जमीन तीच आहे, माती तीच आहे, ऊसाची प्रत तशीच असती. मराठवाड्यामध्ये 8-8.5%ची रिकव्हरी येते, कोल्हापूरमध्ये 13%, 12%, 11.5% हे रेंज येते रिकव्हरी. म्हणजे कसं असतं की ऊस एक टन ऊस काळात केला त्याच्यापासून साखर किती निघते, आणि एकरी टनेज म्हणजे एका एकरात किती, ते समजू शकतो की एकरी आउटपुट कमी आलं, शेतकऱ्याच्या हातात थोडा पाणी कमी असेल थोडं तिथं. मात्र जेव्हा मशिनरी तीच असते, तेच स्टील असतं, टेक्निक तीच असते, मग रिकव्हरीत 5%चा फरक का पडतो? सरळ सरळ मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजारामध्ये, रोकडीमध्ये साखर विक्री होते, सगळ्यांना माहिती येते. आणि हे एकदा जर शेट्टी साहेबांनी गाडी पकडली, ते म्हणतं आम्हाला अधिकार नाही, ते म्हणतं ते म्हणजे रोख साखर विक्रीची गाडी पकडलेली, साखर समोर आहे, त्याचं काय हे नाही, ते म्हणे आम्हाला अधिकार नाही, ते म्हणतं त्या अथॉरिटीला सांगा, ते म्हणतं त्या अथॉरिटीला सांगा आम्हाला. असा हा सगळा प्रकार आहे, आणि ह्याला कोणी काही करू शकत नाही. तुम्ही 2 उल्लेख केले याच्यामध्ये, एक म्हणजे एथेनॉल बाबतचा. तर मला हे विचारायचं आहे की पहिला प्रश्न की एथेनॉलचा याच्यामध्ये काय रोल असेल, हा एक भाग. दुसरी गोष्ट, आपण बघतो अशी जेव्हा प्राइस राईज होते कमोडिटीजची, तेव्हा जे मोठे ॲग्रिगेटर असतात, म्हणजे स्मार्ट बाजार किंवा ऑनलाईन आपले जे मार्केट प्लेसेस आहेत, त्या प्रकारचे जे ॲग्रिगेटर आहेत, त्यांच्या जाहिराती सुरू होतात की आमच्याकडे साखर विशेष दरात, म्हणजे 20 रुपयाने कमी, 15 रुपयाने कमी. तर ॲग्रिगेटरचा काय रोल आहे आणि एथेनॉलचा काय रोल आहे? तुम्ही हा अतिशय योग्य मुद्दा हेरला. आणि बऱ्याच ॲडव्हर्टाइजमेंट बघितली की इतकी जी वस्तू घेतली तर तुम्हाला साखर ह्या दरात मिळणार आहे, ते स्वस्त काही लालच काहीतरी बा असं. तर हे काय करतात ॲग्रिगेटर्स, ह्यांचं लमसम ॲग्रीमेंट करतात, किंवा ह्यांचे जे सप्लायर असतात, वेंडर असतात, यांच्याकडं 3-3 महिन्याचे ते कॉन्ट्रॅक्ट करतात. मग वेंडरला सुद्धा माहिती आपल्याला यांना पुरवठा करायचा आहे, तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉकिंग करतो, आणि त्याप्रमाणे तो रेट कोट करतो. ह्यांना तुम्ही बघा, बऱ्याच वेळेस हा प्रश्न सामान्य लोकांना पडतो की बुवा आपण एखाद्या XYZ मॉलमधनं वस्तू घेतली, ती स्वस्त कशी मिळते? त्याचं उत्तर असं आहे की ह्यांची पर्चेसिंग जी असते ना, ती इतक्या बल्कमध्ये असते, आणि मग ऑटोमॅटिकली, म्हणजे ती अशी एक बाजार व्यवस्था आहे, ह्यांच्याकडं स्टॉकिंग झालं मोठ्या प्रमाणात की हेच मार्केट 4-5 रुपये फरक दिसायला लागतो. अरे मग माणूस विचार काय करतो की अरे इथं तर स्वस्त आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्या जेव्हा गृहिणी एखादी वस्तू घ्यायला जातात, त्यावेळेस 4 वस्तू ज्या डोळ्यासमोर अशा तुम्हाला दिसतात, त्या स्वस्त दिसतात, परंतु ते बाकीच्या आयटममध्ये तुम्हाला ते बरोबर हे करतात. म्हणजे तुम्हाला साखर, तेल, जे काही जिन्स असतील त्या तुम्हाला अशा स्वस्त दिसतात कम्पॅरेटिव्हली, आणि बाकीचे तुम्ही जेव्हा असं शॉपिंग करत चालतो तुम्हाला लक्षातच येत नाही तुम्ही काय घेताय काय नाही, आणि तुमचं बरोबर ते 5-7 हजारचं बिल होऊन जातं. तर अशा पद्धतीने हा खेळ चालतो. दुसरा मुद्दा तुम्ही जो इथेनॉलचा घेतला,
तर आपल्याकडं एक धोरण राबवलं गेलं. पूर्वी 5% इथनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण होतं. तेल कंपन्या आता त्यावेळेस क्रूडच्या ऑइलची व्हॉलॅटिलिटी, क्रूडचं शॉर्टेज, बाकीच्या सगळ्या गोष्टी, मग ते 10% वर नेलं, 10चं 20 नेलं. काही ठिकाणी आता कोणी म्हणतं 25%, 30%. आपण जे बघतोय म्हणजे सोशल मीडियामध्ये की पेट्रोल काही काही ठिकाणचं असं लोकांचं म्हणणं आहे की 40-60% पर्यंत मिश्रण व्हायला लागलं सगळं. हे काय होतं आता की मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचं बऱ्याचपैकी डायव्हर्जन अतिरिक्त ऊस म्हणून इथनॉलकडं, की आता ऊसाचं करायचं काय, लोक सगळं. आणि ऊसाचं काय की हा एकच असं पीक आहे ज्यामध्ये ॲश्युअर्ड पैसे मिळतात. तुम्ही बघा, म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे की तुम्ही लोक फक्त ऊसासाठी भांडतात, आमचं ज्वारी बाजरी उत्पादक किंवा त्यांना काय, काही त्यांना हे नाही, स्थिरता काहीच नाही. त्याचं किती म्हणजे सोयाबीन झाला, खाली काय दर जाईल, वर काय. पण ऊसाचं मात्र एकदम भारी काम आहे. ऊसाचं 14 दिवसात पेमेंट किमान 75-80% पेमेंट मिळतं. आणि दुसरं गॅरंटीड पेमेंट मिळतं. त्याला रेट माहिती असतो की मला हा रेट किमान मिळणार आहे. आता देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे, काही झालं तरी ऊसाला जे FRP आहे. आणि याला एक कारण पण आहे की शेतकरी संघटनांचं, चळवळीचं आणि संघटितपणा. कोल्हापूर, हे सगळं श्रेय कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे आपण, की तो कोल्हापूर सांगली जिल्ह्यातला जो शेतकरी इतका संघटित झाला आणि त्यांनी लढून, म्हणजे जो ऊसाचा दर 400-500 रुपये टन होता, तो आज कोल्हापूर भागात 3500 रुपये टनला. मोठी गोष्ट आहे. 3500-3700 रुपये टनापर्यंत दर नेला गेला तिथं. तर तो हा एक फरक आहे. आता इथनॉलमध्ये जेव्हा ऊस डायव्हर्ट झाला तर इथनॉल तयार होतं. इथनॉल मग ह्यांनी कसं केलं, आता इथनॉलमध्ये मला नाव घ्यायचं नाही, परत ते नोटीस बिटीस येईल मला, परत तर ते भानगड नको, आता आपल्याला कटकट नको, की काही ठराविक लोकांचे रिफायनर आहे आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे हे मी ते काय स्टॉक मार्केटचा डेटा बोलतोय. म्हणजे ज्यांच्या कंपन्यांचा शेअरचा भाव 5 रुपये होता तो 1500-2000 पर्यंत गेला. म्हणजे आणि हे कसं माहिती आहे का, की त्याला म्हणतात ना की मिसयूज ऑफ द पॉवर. म्हणजे स्वतःच तुम्ही त्या ह्याच्यावर राहून स्वतःच्या, पण तो त्यांनी केला आणि तो यशस्वी आहे का नाही. पण ते म्हणतात ना नियती. आता गोंधळ असा होणार आहे की साखरेचा असा जर दर बघितला तर कुठलाही कारखाना इथनॉलच्या भानगडीतच पडणार नाही. तुम्हाला सांगतो, कोणीच जाणार नाही. एक तर इथनॉलचे तुम्हाला 20 रुपये लिटरने दर वाढावे लागतील, ते शक्य नाही. पण मग हे फ्लक्च्युएशन टेम्पररी असेल तर मग ते त्याच्यावर काय परिणाम व्हायचं काय? नाही नाही, हे टेम्पररी कसं माहिती आहे का, आता की ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की आता हे काय करतील माहिती आहे का, हे आयात वगैरे काहीतरी भानगड, त्याला मारून कुटून ते दर बरोबर. आणि ह्यांना दर खाली आणायचाच आहे, ह्यांना आणावंच लागणार आहे. तुम्ही बघा, आपण आजपासून 4 महिन्यांनी परत भेटू या विषयावर. तर मी तुम्हाला दाखवून देईल. आजचा दर आहे 6700-6800 रुपये. कालचं टेंडर, मी आता माझा भाऊ व्यवसाय करतो साखर, त्याला विचारतो, म्हणे 6800 रुपये टेंडर गेलं. म्हटलं काय रेंज होती? तो म्हटला एक 3 दिवसापूर्वी 5100 होतं. म्हणजे एवढी स्पाईक. तो म्हटलं समजतच नाही, म्हटलं काय चालला प्रकार, म्हणजे वेडासारखा चाललाय प्रकार सगळा. पण त्याच्यात एक आहे, माल किती विकला गेलाय, तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही दाखवलं 68चे, मी उद्या म्हणाल मी 100 रुपये टेंडर घेतो, पण घेणार किती मी? 2000-3000. रेट फ्लाय झाला. मी काय करणार? तुम्हाला मी समजा 7000चा दर दाखवला, सगळीकडे चर्चा झाली पेपरला, मग मी काय सांगणार विकणाऱ्याला, माझ्याकडे तुला एक 6800 मी साखर देतो. समोरचा म्हणतो अरे बाजारात 7000चा दर दिसतोय 6800नी, ती माझी परवाची घेतलेली असणार आहे 5052नी. बरोबर. हे सगळं तुम्हाला दिसणार आहे. आणि माझं आव्हान आहे अथॉरिटीजला, माझं ओपन, की ह्याच्यामध्ये 1% सुद्धा चुकीचं काही दिसणार नाही. घसघशीत 1500-1200-1000 रुपयाचे तुम्हाला डिफरन्सचे तुम्हाला दिसल. परचेस प्राईस काय, ठीक आहे, व्यवसाय आहे, त्याला काही बंधन नाही आहे. मात्र ही वस्तू कशी माहिती आहे का, साखर ही, याला तुम्ही अजूनही इसेन्शियल कमोडिटीज आहे. ती यासाठीच आहे कारण हे काही जे ज्याला म्हणतो ना डिफेन्स गुड्स, हे इतके सेन्सिटिव्ह आहेत. म्हणजे आपण म्हणतो ना कांद्यांनी दिल्ली सरकार पाडलं होतं, आठवतं ना तुम्हाला? बरोबर. तर हे कसं काय होईल साखरेचं, म्हणजे मला एकाने सांगत होतं असं, आता माझे सगळे व्यवहारातले मित्र, व्यावसायिक मित्र, तर ते म्हटले की जर ह्याच्यात काही हस्तक्षेप नाही केला ना म्हणे, तर आपल्याला काय, आम्ही साखर 100 रुपये किलो सुद्धा दाखवू म्हणे करून, त्याला काय वरवर न्यायचं, आधी माल गोळा करायचा, पुढचं टेंडर 200 रुपये वर टाकायचं, परत त्याला म्हणतात ना परत चाला. ऍब्सोल्युटली स्टॉक मार्केट सारखं. याला कुणाला ते जसं आहे का माकडाची गोष्ट माहिती ना, माकड धरून आणतो, तो म्हणतो मी माकड विकत घेणार आहे, तोच माकड घेतो, तोच माकड बाहेर विकतो. ते असं करता एक दिवशी ते गायब होतात. तसंच एक घडणार आहे. हे वरवर नेतील, नंतर ह्याला कोणीही वाली राहणार नाही आणि शेतकऱ्यांच्या हाती काही मिळणार नाही. मी तुम्हाला पुन्हा परत सांगतो ते. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये शेतकरी आणि ग्राहक या दोघांचं प्रचंड नुकसान आहे.
मात्र कुठेतरी मधल्या ठिकाणी सप्लाय चेनच्या मध्ये. पण शेवटचं हे की कारखान्यांचा याच्यामध्ये काय रोल आहे? कारखान्यांचा रोल असा आहे, की आता तुम्ही जर बघितलं आपलं महाराष्ट्रातलं जे साखर उद्योगाचं मॉडेल, पूर्वी 10% प्रायव्हेट होते, 90% सहकारी होते. आता जवळपास प्रायव्हेटची संख्या 50%च्या वर आहेत आणि सहकारी कमी आहेत. ह्यातला मोठा जो साठा आहे, बऱ्याच ठिकाणी की तुम्ही फक्त बिलिंग केलं. कारण प्रश्न असा पडतो, की जी आकडेवारी जर बघितलं, तर आपल्याकडं आत्तासुद्धा कायद्याने त्यांच्या स्वतःच्या आकड्यावर 3 महिन्याचा पेक्षा जास्त स्टॉक आहे आत्ता शिल्लक. मग एवढी दरवाढ कशी होती? बरोबर. यांनी काय केलंय, की बऱ्याच ठिकाणी तुम्हाला कागदावरती स्टॉक दिसेल, कागदावरती फक्त तुम्हाला गोडाऊनमध्ये साखर शिल्लक नाहीये, असा सुद्धा प्रकार दिसेल तुम्हाला. काही ठिकाणी तुम्हाला असा प्रकार दिसेल, पेमेंट आलेलं आहे, पण साखरच बाहेर गेलेलं नाही आणि स्टॉकवर साखर नाही. पेमेंट आलेलं आहे, बरोबर. स्टॉकवर साखर नाही आहे, गोडाऊनमध्ये साखर आहे. असे सुद्धा प्रकार दिसेल तुम्हाला. हे सरळ सरळ मॅनिप्युलेशन आहे आणि कसं आहे म्हणतात ना, की चालत्या आता धावत्या गाडीत खिसा कापून घ्यायचा, झटका आता कसं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं सांगतो, यासाठीच तर कारखानदारांना जिकडं सत्ता असते ना, तुम्ही जर यादी काढली, आता बोलायला आता मला काही भीती नाही, आता मी व्यवसाय करत नाही. हे कारखानदार आहे ना, हे इकडून तिकडं उड्या मारतात, कोलंटी उड्या. आज हे लोक जे कट्टर काँग्रेसी होते, कट्टर राष्ट्रवादीवाले होते, हे परत पलटी मारून भाजपमध्ये आले. उद्या सत्ता यांना जर वाटलं हे परत इकडून तिकडे जातील. यांना सत्ता पाहिजेच आहे. यांना सत्तेची ऊब यासाठी लागते. इन्क्वायऱ्या, ऑडिट, चौकशा, काही भानगड नाही, काही होणार नाही. मी तुम्हाला म्हणून सांगतो, मी आधी पण बोललो, होणार जाणार काही नाहीये. हे फक्त लोकांना सांगायचं आहे तुम्ही आले म्हणून, की कारण काय झालं माहिती आहे का, आमचे शेतकरी उगाचच लेजिम खायला लागले, साखर वाढली, अरे वा साखर वाढली. तुम्हाला याच्यातला काही फायदा मिळणार नाही आहे, त्यामुळे हे डोक्यातून काढून टाका. आणि आणखीन एक तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो. आता एक प्रश्न पडला, बरेच मंत्री नामांकित लोक म्हणायचे शेट्टी साहेबांना, माझ्यासमोर बोलले, अरे म्हणे ते कारखाना चालवायचा फार अवघड आहे. एक नामांकित केंद्रातले मंत्री म्हटले की ज्याच्याशी दुश्मनी करायची आहे त्याला साखर कारखाना काढायला लावा. मग अशा स्थितीमध्ये राज्यातले सगळे बंद पडलेले कारखाने, जे थकीरले, ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही, काही क्षव्यक्ती भाड्याने घ्यायला लागला. म्हणजे सगळ्यांना गोड बंगाल काय प्रकार आहे हा. जवळपास 30-32 कारखान्यांची होल्डिंग झाली. ज्या माणसाचं 10 वर्षापूर्वी काही नव्हतं, अशा लोकांची इतकी मोठी होल्डिंग झाली. बरं मध्ये त्याने पैसे दिले, नंतर थांबवले, परत बंबम झाले, परत पण हा माणूस पैसे आणतो कुठून आहे. राज्यातले एक नामांकित मंत्री शेट्टी साहेबांना मंत्रालयामध्ये विचारत होते, म्हटलं अरे बाबा राजू, ते हा माणूस पैसे आणतो कुठून, म्हटलं याचं गोड बंगाल काय, आमचं डोकंच आम्ही पेमेंट द्यायचं तर घाम फुटतो, तुम्ही शेतकरी संघटनेवाले छातीवर येतात आमच्या की पैसे, आम्ही तर हा माणूस पैसे वाटतो कुठून. तर ह्या दरवाढीचं रहस्य त्याच्यात असावं. आता कसं आहे, कारण ज्या पद्धतीने यांनी साखर म्हणजे कारखाने घेतले, ज्या पद्धतीने यांच्याकडे होल्डिंग आलं असेल आणि त्या पद्धतीने, कारण बघा हे सगळं प्रायव्हेट आहे, बाजाराचं सगळं बाजाराचं नियंत्रण यांनी कसं घेतलं, रेट वाढले. समजा तुमच्याकडं, तुम्ही विचार करा, एखाद्याकडं सगळं होल्डिंग असेल, समजा 1 कोटी पोत्यांचं, 1 कोटी पोती, तुम्ही जर 2,000 रुपयाने त्याच्यात दरवाढ झाली, आता 2,500, 1 कोटी गुणिले 2,500 आत्ताशी फक्त, म्हणजे तुम्हाला चालता चालता 2,500 कोटी रुपये फक्त त्यांनी चालता चालता काढले इकडे तिकडं. बरं ह्यांनी दिलं गेलं काही नाही, कारखान्यात रेडीमेड होते, भाड्याने घ्यायचे, बँक आहेत पैसे देणारी किंवा यांच्याकडनं एक्स्ट्रा, कारण शॉर्टफॉलचा, कारण थोडे पैसे बँकेकडनं घेतले असतील यांनी समजा, कारण साखर तुम्ही घाण ठेवली आहे, तरीसुद्धा भागत नाही उसाचं पेमेंट. कोणतरी यांना मोठ्या प्रमाणात फंडिंग केलेलं आहे, कुठून तरी पैसा आलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे देशाच्या साखर बाजाराची नाडी महाराष्ट्राच्या ह्याच्यात आहे असं म्हणताय. ते राजकारण हा, तुम्हाला सांगतो, देशाचं राजकारण महाराष्ट्राचं तर आहेच आहे, फक्त शुगर इंडस्ट्री चालवते. आज सुद्धा मागच्या 70 वर्षाचा हा इतिहास आहे की साखरेशिवाय राज्यातलं राजकारणातलं एक पान इकडे तिकडे जाऊ शकत नाही. यांच्याकडं बँका, आणि हे फार मोठं चेन आहे पूर्ण, म्हणजे विदाउट शुगर, साखरेशिवाय तुम्ही राजकारण राज्यात करू शकत नाही. यामुळं शिवसेना यांना ज्यांना यू हॅव टू इन शुगर, कारण साखरचं इतकं नियंत्रण आहे. आणि सेम आपला येतो युपीला. युपी आणि महाराष्ट्र हे मोठी राज्य आहेत. बरोबर. आणि तुम्ही बघा, जर आकडेवारी काढली इकडून तिकडं हेच आहे, हे 250 कुटुंब आहेत सगळे, 250 फॅमिलीज. अच्छा. हे कुठलेही इकडचे तिकडं, तिकडचे इकडं, पण हेच
कारखानदारच सगळे फक्त. हा नो तर आपण म्हणतो सहसा की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत वगैरे, की ज्याच्यामध्ये लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह. आता त्यांनी एक 5वा स्तंभ ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये, तो म्हणजे शुगर लॉबी. शुगर तर होऊ शकत नाही. त्याला म्हणतात ना की साखरेचे खाणार त्याला देव देणार, असं येते. तर राज्यशास्त्राच्या या नव्या धड्याबद्दल आपण पांडे सरांचे आभार मानू. धन्यवाद. आणि ही मुलाखत तुम्हाला कशी आणि वाटली? माझी विनंती आहे, कारखानदार फार मनावर घेऊ नका, काही होणार जाणार काही नाही, तुम्ही निश्चिंत राहा. थोडंच बोललोय, पुढचं काही जास्त बोललो नाही, ते निवृत्त झाल्यावर बोलेल. तर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा. इंडी जर्नलला सबस्क्राईब करा. इंडी जर्नल हे पूर्णतः वाचकांच्या जीवावर चालणारं चॅनल आहे, त्यामुळे डिस्क्रिप्शन मधली जी लिंक आहे ती वापरून आम्हाला आर्थिक मदत करायचा नक्की विचार करा. हा व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबातल्या लोकांना शेअर करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.